गुड मॉर्निंग गाईज. भात लावूया. इथे वरण आहे. भाजीची तयारी पाहिजे. मसाला तयार करून ठेवला मला आणि हे पीठ आहे आणि अशी चपात्यांचे पटकन आंघोळ करून घेते. पाणी पण तापलं. दुपारसाठी चपात्या दुपारीच बनवली. हे आता नाश्त्यासाठी बनवते. पप्पा पप्पा उठा उठाओ उठा लवकर. स्कूलला जायचंय. स्कूलला कोण जाईल? चला 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 स्कूलला जायचं. स्कूलला जायचं बाळा. चला स्कूलला जायचं आपल्याला. उठा. चला चला स्कूलला जायचं. स्कूली करायची आहे ना आपल्याला. बोल गुड मॉर्निंग बोल. बोल गुड मॉर्निंग बोल. उठा उठा उठ ना. स्कूलला जायचं नाही. टीचरकडे जायचं नाही काय? नाही मी जाऊ टीचरकडे. चल लवकर उठ. उठ बाबू. चल मम्मा मी जाते. तुझ्या हातावर काय आहे ग हे सगळं? हा हे सगळं काय करून ठेवले हातावरती? अभ्यास हातावरती अभ्यास का केलाय एवढा सगळा? चल उठ. बोलू गुड मॉर्निंग बोलते नाही बोलता येत तुला? बरं तिला गुड मॉर्निंग बोलता येत नाहीये. नाही बोलणार ती गुड मॉर्निंग.
गुनू बोल बाळा, छान छान बोल, गुड मॉर्निंग बोल. बरं चल जाऊ दे, नको बोलस. अच्छा, माहिती पडलं त्या लोकांना की हाच करतोय म्हणून. मग त्यांनी फुटेज बघितले. अच्छा, फुटेज मध्ये माहिती पडलं. पुढे मी माहिती पडलं ते घरी गेले, ते हिला घरी केस का बोलता त्यांनी पाहिलं आणि हे लपले. अच्छा, आता तो बाहेर आला ना तर त्याच्या तोंडावर हात दाबला, त्यांनी त्याला घेतला साईडला. अच्छा, पकडलं म्हणजे कोणी कोणी पकडलं? सिद्धू सिद्धू आणि तो आपल्या पारूचा. अच्छा, आदित्य. पप्पा कितीला जेवायचं? जेवायचं किती वाजता? नाही, टाईम विचारते कितीला जेवायचं. बरं, आता आमची खीरपुरी झालेली आहे. बघा, आज जेवण आहे खीरपुरी, पप्पांची फेवरेट आहे है ना पप्पा? गोड आवडतं ना तुम्हाला? तर आता खीरपुरी आहे, पप्पांची फेवरेट जेवण बनवलंय खीरपुरी. कारण पप्पा उद्या जाणार आहेत घरी म्हणजे त्यांच्या माझ्या आईकडे जाणार आहेत. माझ्या घरी जाणार आहेत. काय आता बोलू, माझ्या घरी ते आहेत पण ते आता परत उद्या जाणार आहेत ते आईकडे. कारण आईची तब्येत पण थोडी खराब आहे ना, तर आईचं असं म्हणणं होतं की थोडी त्यांची हेल्प होते ना सोबत असतील तर, आणि काही प्रॉब्लेम असेल तर असतं ना कोणतरी सोबत, त्याच्यासाठी म्हणून पप्पा उद्या जाणार परत येणार आहेत नंतर. सांगितलंय का परत? बोला, मी परत येणार आहे. बोला, मी परत येणार आहे. कधी? 15 दिवस छान तिकडे. 15 दिवसांनी परत येणार आहे तुम्ही? ओके, पप्पा 15 दिवसांनी परत येणार आहे. सबूत म्हणून माझ्याकडे व्हिडिओ आहे. जेवण तर झालंय पण आता वाजले 8:15, 8:30 झालेत ना, तर आम्ही 9:15 जेवणार आहे. आम्ही लवकर, आम्हाला जेवण जात नाही. पप्पांना जात नाही, मला तर जाईल पण पप्पांना जाणार नाही ना, मग पप्पांबरोबरच जेवेल मी. उद्या मला थोडंसं बोर होईल, पण पप्पांना तर जावं लागेल ना घरी. उद्या थोडंसं बोर होईल मला गेल्यानंतर, पण ठीक आहे, पप्पा परत येतील बोललेत. कधी येत आहेत? हॅलो गाईज, ॲक्च्युली तर रात्रीसाठी होतं, झोपायची तयारी होतं रोजचंच आहे. ॲक्च्युली मी आता ब्लॉग एंड करण्यासाठी चालू होते, पण वाजलेत आता रात्रीचे 11 वाजले. 1 मिनिट टाईम, 11 वाजले. 11ला 1 मिनिट वाजले. झोपायला तर खूप उशीरच होतो आम्हाला झोपायला असं. आता मी झोपायची जरा तयारी करते, तुमची कामं आवरली जातच. उद्या शाळासुद्धा आहे परत तिला, इराला शाळा पण आहे उद्या. आणि बस मला तर लवकर सुटायचं असं जेवण वगैरे करण्यासाठी. आणि हां, उद्या पप्पा पण घरी जाणार आहेत आईकडे, तर त्याच्यामुळे थोडंसं वाईट वाटतं आहे मला, कारण की मला कंटाळा येणार उद्यापासून, आठवण येणार त्यांची. कारण की पप्पा माझे, आम्ही एवढ्या गप्पा मारतो मी, पप्पा आणि मी. माझ्या पप्पांचं माझं खूप छान चालतं आणि आम्ही खूप गप्पा मारतो वेगवेगळ्या विषयांवरचे. असं नॉट ओन्ली घरचे विषय, आमचे विषय फक्त बाहेरचेच असतात. फक्त घरातले विषय आमचे नाही होत जनरली, आम्ही बाहेरच बोलत असतो. ते इतिहासाबद्दल, ते पप्पांना पण खूप आवडतं, मला पण आवडतं. तर तेच मी आता विचार करते की पप्पा सकाळी जाणार आहे. सकाळी मी दुपारपर्यंत जाते पप्पा. आई पण तिथे एकटीच आहे ना, आईला बोर होत आहे आणि आईची तब्येत थोडीशी खराब आहे, तर आईला सोबत पण पाहिजे कोणाची तरी. आणि असं आडीनडीला म्हणजे पटकन दुकानात जायचं आहे किंवा काय आणून द्यायचं आहे, काय सामान वगैरे बाहेरचं आणायचं असेल तर पप्पांची मदत होते ना. तर पप्पा म्हणजे रिटायर्ड आहे, पप्पा घरातच असतात, आई पप्पा करत होते. त्याच्यामुळे पप्पांना यावंच लागणार उद्या. तर पप्पा परत 15 दिवसांनी येतील असे बोलले, बघूया आता.
काय करतात, कधी येतात. पण बोलले ते त्यांना आवडतं माझ्याकडे, पण तरीसुद्धा जशी परिस्थिती बघून, सिच्युएशन बघूनच त्यांना यावं लागतं. येतात ना ते, असं ते कधी पण येऊ शकत नाहीत. तर पप्पा तर चांगले, आणि आता मी हा ब्लॉग इथे सेंड करते. तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. आणि हां, मला माझा ब्लॉग जर आवडला असेल, आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल, आणि ते ब्लॉग आवडला असेल तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला सांगा की माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. आणि तुम्ही सबस्क्राईब करतच नाही आहेत, बघतायत जे बघतायत ते पण सबस्क्राईब करत नाही आहेत. प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. आणि चॅनलचे अजून पण काही व्हिडिओ आहेत ते पण जाऊन व्हिजिट करा, व्हिडिओज बघा. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडतील. ॲक्च्युली व्हॉईसचा प्रॉब्लेम होता माझ्या, इतक्या दिवसापासून मी फोन वापरत होते. तो फोन माझा साधा फोन होता, म्हणजे साधा म्हणजे खूपच साधा होतं. मी त्याचं नाव पण तुम्हाला नाही सांगू शकत, म्हणजे कोणाला नाव पण नसेल माहिती. खूपच साधा फोन होता, नॉर्मली फक्त फोन येण्या जाण्यासाठी मी घेते, कारण की फोनचा शौक मला कधीच नव्हता म्हणजे अख्ख्या आयुष्यामध्ये. फोन फक्त फोन करण्यासाठी आणि फोन येण्यासाठी असतो, हे एवढंच मला समजत होतं. त्याच्यामुळे मी माझे फोन नेहमी तसेच असायचे. खूप आधीपासूनच मला काहीतरी वेगळंच करायचं होतं. मी विचार खूप वेळा केला की असं काहीतरी करायचं आहे मला की डिफरंट असेल असं मग विचार करायचा. पण मी कधी करू शकले नाही, कारण की बऱ्याच गोष्टी असतात आपल्यावरती. पण म्हणजे खूप वर्षांची इच्छा होती की मी असं काहीतरी काम करावं, आणि आज मी ते करते. त्याचा मला खरोखर खूप अभिमान वाटतो. तर एनिवेज, विषय खूपच वेगवेगळे भटकायला लागले आता. तर माझा हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला. तोपर्यंत भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.